आम्ही सगळे सर्वसामान्य म्हणून या ठिकाणी ही नगरपालिकेची निवडणूक लढतोय आणि आम्हाला सर्वसामान्यांना हरवायला पालकमंत्री, विद्यमान मंत्री, या शहराचे आमदार म्हणजे या भागाचे आमदार, माजी आमदार, त्याचबरोबर माजी मंत्री या सर्वांना उतरावं या ठिकाणी लागतंय। त्याच्यावरनं आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आम्ही कोणत्या पद्धतीने या ठिकाणी निवडणूक लढतोय हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल। एका बाजूला आम्ही शिवभक्त आहोत सांगायचं, एका बाजूला आम्ही रामभक्त आहोत सांगायचं, त्यांचं नाव घ्यायचं आणि मतं मागायची, आणि दुसऱ्या बाजूला मात्र कृत्य हे रावणाचं करायचं। ज्या पद्धतीने रावणाने सीतेचं अपहरण केलं तशा पद्धतीने यांनी आमचे उमेदवार पळवून नेत आहेत। उद्या त्यांचं बॅलेट पेपरवर नाव हे येणारच आहे। माझी विनंती आहे त्यांच्या प्रभाग 5 मधल्या सर्व मतदारांना की जाणून बुजून या उमेदवारांना आपण निवडून द्या। महाविकास आघाडीच्या कार्यालयाचं शहरामध्ये उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीची टक्कर शहरामध्ये आज आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यालयाचं त्या ठिकाणी आम्ही अधिकृतपणे उद्घाटन केलं। या शहरामध्ये ही जी नगरपालिकेची निवडणूक आज पार पडते त्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून रिंगणात उतरलो। सुरुवातीपासूनच सत्ताधारी पक्षाकडनं अशा वल्गना होत होत्या की एकही उमेदवार या शहरामध्ये महाविकास आघाडीला भेटणार नाही, आम्ही भेटू देणार नाही, अशा प्रकारच्या वल्गना या त्यांच्याकडनं सातत्याने होत होत्या। पण आपल्याला माहिती आहे आज आम्ही आमचे 20 नगरसेवक पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे केलेत आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी सौभाग्यवती सपनाताई कानडे यांना देखील आम्ही त्या ठिकाणी उभं केले। आणि म्हणून जे म्हणत होते की एकही सीट या ठिकाणी एकही उमेदवार आम्ही या ठिकाणी यांना मिळू देणार नाही, आज आमचे 21 उमेदवार या नगर परिषदेच्या रिंगणामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्याच कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होतं आणि आपण या सर्वांचा उत्साह आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहत आहे। महत्वाचं म्हणजे नगरपालिकेची निवडणूक आहे। माजी मंत्री, विद्यमान मंत्री, पालकमंत्री सगळे या ठिकाणी रेले दाखल आहेत। आव्हान आहे राज्याचे मंत्री स्टार प्रचारक असलेले 2 मी सुरुवातीला तुमच्या प्रश्नाने मी तुमचे पहिले आभार मानतो की मी म्हणलं की बुवा आमची महाविकास आघाडीची ताकद किती आहे। हा भाग मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून ठीक आहे, पण तुम्ही दाखवून दिलात की आज या सर्वसामान्य जनतेसमोर आम्ही सगळे सर्वसामान्य म्हणून या ठिकाणी ही नगरपालिकेची निवडणूक लढतोय आणि आम्हाला सर्वसामान्यांना हरवायला पालकमंत्री, विद्यमान मंत्री, या शहराचे आमदार म्हणजे या भागाचे आमदार, माजी आमदार, त्याचबरोबर माजी मंत्री या सर्वांना उतरावं या ठिकाणी लागतंय। त्याच्यावरनं आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आम्ही कोणत्या पद्धतीने या ठिकाणी निवडणूक लढतोय हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल। गृहराज्यमंत्री आणि स्थानिक आमदार आहेत, मी आपल्या भाषणात असं सांगितलं की निवडणूक आमची आहे, सगळ्या 20 जागा आणि एक नगराध्यक्ष हे आमचाच होणार। मी सांगितलं ना सुरुवातीपासून आम्हाला एकही उमेदवार भेटणार नाही अशा प्रकारच्या यांनी सर्वांनी वल्गना केल्या सुरुवातीपासून, पण आम्ही सर्वजण या ठिकाणी ठाण मांडून राहिलो, आम्ही लढलो आणि आमचे 20 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असे 21 उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे केले। ज्या दिवशी आम्ही उमेदवारी अर्ज भरले त्या दिवसापासून किंबहुना त्याच्या आधीपासून आम्हाला उमेदवार मिळू नये म्हणून कुठेतरी दादागिरी करा, धाकदपटशाही करा, त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी पैशाचं आमिष दाखवा, उमेदवारच पळवून न्या, हे सगळे प्रकार त्यांनी केले, सगळे केले। पण तरी देखील आम्ही आमचे 21 उमेदवारी अर्ज हे आम्ही या ठिकाणी दाखल केले। हे सगळं झालं, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देखील त्यांचे हे उद्योग थांबले नाहीत, त्यांनी हे उद्योग चालूच ठेवले। उमेदवारांच्या घरात जा, त्यांच्या नातेवाईकांच्या घरात जा, कोणाच्या तरी मित्रपरिवाराला जाऊन सांगा की त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज मागं घ्या, नाहीतर दादागिरी करा आणि दबाव आणा।
वास्तविक पाहता तुम्ही म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघाचे आमदार हे स्वतः गृहराज्यमंत्री आहेत. वास्तविक पाहता गृहराज्यमंत्र्यांचं हे काम आहे की त्यांच्याच नव्हे तर या संपूर्ण राज्यातली जी जनता आहे त्यांना वास्तविक विश्वास वाटला पाहिजे, एक सुरक्षितता वाटली पाहिजे या राज्यामध्ये राहताना. पण आज या खेड शहरामध्ये काय प्रकार चालू आहे? काल आपण बघितलं असाल की आमचे एक उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी अक्षरशः पळवून नेली आणि त्यांनी त्यांची प्रेस घ्यायला लावली, त्यांचं ॲफिडेव्हिट घातलं. वास्तविक पाहता आपण मोठमोठी नावं घेतलात, कोणी मंत्री आहे, कोणी माजी मंत्री आहे, कोणी माजी आमदार आहे, एवढे सगळेजण त्यांच्या एका बाजूला आहेत. त्यांना खरं वास्तविक माहिती पाहिजे होतं की उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ही जताच संपलेली आहे. अशा प्रकारे उमेदवाराला सोबत घेऊन जाऊन अर्ज मागे घ्यायला लावणं, ॲफिडेव्हिट घालणं, हे याच्यामध्ये यांचं अज्ञान, यांचा बालिशपणा हा किती हा साधारणपणे सर्वांच्या लक्षात आला असेल. पण त्याच्या पुढचं मला म्हणायचं आहे, पुढचं जाऊन म्हणायचं आहे, एका बाजूला आम्ही शिवभक्त आहोत सांगायचं, एका बाजूला आम्ही रामभक्त आहोत सांगायचं, त्यांचं नाव घ्यायचं आणि मतं मागायची, आणि दुसऱ्या बाजूला मात्र कृत्य हे रावणाचं करायचं. ज्या पद्धतीने रावणाने सीतेचं अपहरण केलं तशा पद्धतीने यांनी आमचे उमेदवार पळवून नेत आहेत आणि त्या ठिकाणी मागं घ्यायला लावतायत. मला आज आपल्या माध्यमातून खेडवासियांनी एक आव्हान करायचं आहे. त्यांनी जरी जाहीररित्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं असलं की मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे, तरी देखील त्या जाहीररित्या तसं करू शकत नाहीत. उद्या त्यांचं बॅलेट पेपरवर नाव हे येणारच आहे. माझी विनंती आहे त्यांच्या प्रभाग 5 मधल्या सर्व मतदारांना की जाणून बुजून या उमेदवारांना आपण निवडून द्या. आम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबांकडे आणि आमचे सचिव आणि शिवसेना नेते अनिल भाऊ देसाई या दोघांकडे आम्ही तक्रार केलेलीच आहे की अशा प्रकारे या ठिकाणी आपले उमेदवार पळवून नेऊन त्यांना जबरदस्तीने फॉर्म मागे घ्यायला लावलाय, आणि म्हणून कायदेशीररित्या त्यांच्यावर काय कारवाई करता येते ते आमचा पक्ष बघेलच. पण मी तर म्हणतो, ज्या उमेदवार आज रिंगणात आहेत त्या आमच्या ज्या पळवलेल्या उमेदवार आहेत, त्यांचं नाव सुनीता खालकर आहे. मी खेडवासियांना, शहरवासियांना मी ही विनंती करतो की त्यांनाच निवडून द्या आणि आपल्या एक एक मताची ताकद काय आहे ते दाखवा. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेडचं नाव, खेड शहराचं नाव या प्रकरणामुळे बदनाम झालंय. संपूर्ण काही लोक मला काही दिवसापूर्वी उपदेश करत होती की स्वतःचं नाव तुम्ही खराब करून घेतलं, दुसऱ्याचं कशाला करताय. म्हटल्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी स्वतःची विकासाची कामं सांगितली पाहिजे होती, काय तुमची शहराबद्दलची व्याख्या आहे ते सांगायला पाहिजे होतं, आणि तुम्ही निवडणुका लढायला पाहिजे होतात. पण दादागिरी करणं, धाकधपटशाही करणं, हे सगळं हे जे काही प्रकार तुम्ही त्या ठिकाणी चालवलाय त्याच्या विरुद्ध आम्ही लढतोय आणि आम्ही लढणार. पण मी तुम्हाला आज सांगतो की तुम्ही असं विचारलं की महाविकास आघाडीची सभा वगैरे होईल की नाही, इथल्या सर्व सहकाऱ्यांची आज मी तेच बोलायला आलोय. त्यांनी सांगितलं निश्चितपणाने त्या ठिकाणी आपण सभा घेऊ, परंतु आपल्या माध्यमातून सांगतो ते जेव्हा जेव्हा म्हणून मला बोलवतील, पण ती पहाटेची वेळ असेल तर रात्रीची वेळ असेल, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी उभं त्यांच्या बाजूला, आणि वेळ पडली तर 2 पावलं त्यांच्या पुढं राहण्याची तयारी माझी आहे. त्यांनी फक्त मला सांगावं. हा एक विषय. आणि राहिला विषय आपण विकासाचा बोललात. आज काय परिस्थिती आहे खेडच्या शहरातल्या रस्त्यांची? खेडच्या शहरातली रस्त्यांची परिस्थिती काय आहे? स्वतः गृहराज्यमंत्री आहेत, तुम्ही एखादे खड्डे हे तुम्ही सांगून अधिकाऱ्यांना भरून घेऊ शकत नाही? दापोलीपर्यंतचा रस्ता आहे, तुम्ही अधिकाऱ्यांना सांगून ते खड्डे भरून घेऊ शकत नाही? परंतु ते काही करायचं नाही, दादागिरी आणि धाकदपटशाही करायची. तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहिलेलो आहे. मला प्रशासनातला एक चांगला अनुभव त्यामुळे त्या ठिकाणी मला आला. या रत्नागिरी जिल्ह्यातले आणि किंबहुना कोकणातले 7 वेळा निवडून जाणारे एकमेव आमदार भास्कर जाधव साहेब हे आमच्या बाजूला आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो की सत्ता कोणाची जरी असली तरी देखील खेडवासियांनी त्या ठिकाणी आमचे उमेदवार आणि आमचा नगराध्यक्ष निवडून द्यावा. विक्रांत जाधव जो काय जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माझा अनुभव त्या ठिकाणी माझ्याकडे आहे, किंवा आमदार भास्कर जाधव साहेबांचा अनुभव इतक्या वर्ष त्यांच्याकडे आहे, आम्ही पूर्ण पणाला लावू, इथे येऊन बसू आणि आमच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांकडनं एक चांगलं आणि उत्तम काम या शहरासाठी आम्ही करून घेऊ. विजन असावं लागतं, एक इच्छा असावी लागते. आता निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काय लोकांसमोर घेऊन जातोय, तर विकासाची कामं करण्याचं आम्ही विजनच त्या ठिकाणी घेऊन जातोय. आणि म्हणून
एक उत्तम प्रकारचं आणि शासनाच्या तिजोरीतनं अधिकचे अधिक पैसे त्या खेड शहराकडे कसे आणता येतील त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने प्रयत्न करू. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रभाग 5 मधनं आज आमच्या उमेदवारांनी जरी 5 ब मध्ये ज्या सुनीता खालकर आहेत त्यांनी जरी मागे घेतला असला तरी देखील आज तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून द्या हे मी तुम्हाला आवाहन केलं. त्याचबरोबर आमची तिथं उमेदवार बाळा खेडेकर म्हणून 5 मध्ये लढतायत. आज त्यांच्याशी ते झुजतायत आणि त्यामुळे त्यांना देखील आपण सर्वांनी निवडून द्या. निवडून गेल्यावर काय कराल हा प्रश्न खेडवासियांना निश्चितपणाने पडेल. जी काय कायदेशीररित्या योग्य आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना कारवाई करावीशी वाटेल ते आदरणीय पक्षप्रमुख म्हणून ते त्या ठिकाणी कारवाई करतील. परंतु आज या ठिकाणी 5 ब मधनं विशेष करून जर का आमचे बाळा खेडेकर निवडून येतीलच, पण 5 ब मध्ये जर का शिंदे गटाच्या उमेदवार त्या ठिकाणी निवडून आल्या तर खेड शहरातलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चुकीचा मेसेज जाईल, एक चुकीचा संदेश जाईल, एक चुकीचा संदेश जाईल आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्या ठिकाणी 5 ब मधनं त्या सुनीता खालकर यांनाच मी निवडून द्या म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगेन. बाळा खेडेकरांना तर द्याच, पण यांना पण द्या. आणि त्याचबरोबर आमचे जे 20 उमेदवार रिंगणात उतरलेत ते उमेदवार एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढतायत. सर्वसामान्य घरातनं ते सर्व मंडळी त्या ठिकाणी आलेत. बराच शक्तीचा वापर केला गेला. आम्हाला फॉर्म भरल्यानंतर आमचे उमेदवार लपवण्यापर्यंतची वेळ आमच्यावरती त्या ठिकाणी आली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी वास्तविक माझ्या शहरातल्या लोकांना एक सुरक्षितता वाटली पाहिजे आणि एक मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे होता की आम्ही सत्तेत आहोत, आम्ही जर लोकांची कामं केली तर लोक आम्हाला त्या ठिकाणी निवडून देतील. ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही आहे. आणि त्यामुळे वास्तविक पाहता त्यांनी सरळ सरळ आमच्याशी लढायला पाहिजे होतं. परंतु आजही आमच्या उमेदवारांच्या घरात जाण्याचे प्रकार, त्यांच्या काही ना काहीतरी अडचणी त्या हेरून त्यांना त्रास देण्याचा जो प्रकार आहे त्या सगळ्यांसमोर मला माहिती आहे. आज हे कार्यालय पण आम्हाला भेटू नये याच्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. तुम्हाला जर तुमच्यावर विश्वास आहे तर सरळ सरळ लढा ना. कशा करता हे उद्योग करता, कशा करता हे लोकांना त्रास देता? तुम्ही लढा आमच्याशी, तुम्ही वैचारिक लढाई लढा लोकांना त्रास देण्यापेक्षा. आणि त्यामुळे ही जी काही लढाई आहे ती सोपी नाहीये ते आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही लढतोय, पक्षाकरता लढतोय, आम्ही तत्वाकरता लढतोय आणि आमच्या मनामध्ये विश्वास आहे की आम्ही ही लढाई जिंकू. परंतु खेडवासीय त्या भीतीला घाबरून जर का बाहेर येत नसतील तर माझं आपल्याला आव्हान आहे, मतदान ही ताकद काय असते ही दाखवायची. या दादागिरीला ही वेळ ही आलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी भरभरून आमचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत ते 21च्या 21 उमेदवारांना आपण भरभरून मतदान करा. हा मी तुम्हाला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी विनंती करतो.